शरद पवार देशाचे नेते, शरद पवार महाराष्ट्रातलं एक फार मोठं नाव. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या घराघरामध्ये ओळखला जाणारा चेहरा. शरद पवार म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांना आपलासा वाटणारा चेहरा. शरद पवार म्हणजे विरोधक सुद्धा ज्यांचा सन्मान करतात ते. शरद पवार म्हणजे देशाचे नेते, कृषी क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात मोठं नाव. शरद पवार म्हणजे बारामतीचं वैभव. शरद पवार म्हणजे पुणे जिल्ह्याचं वैभव. शरद पवार म्हणजे या महाराष्ट्राचा बुलंद आवाज. लोक असं म्हणतात, शरद पवारांचं राजकारण आम्हाला कधीच कळालेलं नाही. शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात वगैरे वगैरे गप्पा मारल्या गेल्या, परंतु शरद पवारां म्हणजे काय आहेत हे फक्त पवार सांगू शकतात. पवार कुटुंब, फॅमिली सांगू शकते, परिवार सांगू शकतो. कारण शरद पवार त्या पवार कुटुंबाचं सर्वोच्च मानबिंदू. पण तेच शरद पवार एकाकी का पडले? आज शरद पवार एकटे दिसत आहेत. आज शरद पवार वयामुळं त्या ठिकाणी थांबल्यासारखं वाटतायत. शरद पवार नावाचं गारुड या महाराष्ट्राला ज्या पद्धतीचं माहिती आहे आणि ज्या पद्धतीनं त्या नावाची बिरुदावली महाराष्ट्रच काय देशभर त्यांच्या राजकारणामुळं किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीतल्या अभ्यासपूर्ण गोष्टीमुळं ते देशाला समजले. ते पवार आज एकाकी पक्का पडले. अजित पवार शरद पवारांपासून विभक्त झाले म्हणून शरद पवार एकटे पडले का? शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली म्हणून शरद पवार खचले का? दुर्दैवानं अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला त्या दिवसापासून तर शरद पवार खूप खचले. पूर्वी सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा विभक्त झालेल्या दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन विलिनीकरणाच्या निमित्तानं एक राष्ट्रवादी होणार अशी सुद्धा कुजबुज होती. ती सुद्धा यशस्वी झाली नाही. पक्ष एकाचा, सूत्र एकाकडं, मालक वेगळाच अशी परिस्थिती होती. परंतु अजितदादांच्या अपघातानंतर त्यांच्या पत्नीनं पक्ष हातात घेतल्यानंतर आता कुठं ती सुसूत्रता जाणवते अशी चर्चा महाराष्ट्राच्या आणि खास करून पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दिसते, मंत्रालयाच्या आसपास कळते. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये शरद पवारांनी ज्यांना शून्यातून मोठं केलं, शरद पवारांनी पद दिलं, पत दिली, प्रतिष्ठा दिली, अहो सबकुछ दिलं. शरद पवार जर कधी वाशिमला गेले तर तिथल्या 10 गावातल्या 10 लोकांना ओळखतात. शरद पवार कधी रत्नागिरीला गेले तिथल्या 10 गावातल्या 10 तालुक्यातल्या 10 लोकांना ओळखतात. शरद पवार कधी हिंगोली किंवा नांदेडला गेले तिथली लोक ओळखतात. शरद पवार कधी चंद्रपूर, नागपूरला गेले किंवा कोल्हापूर, सोलापूरला गेले तिथल्या सुद्धा लोकांना 20 वर्षापूर्वी चर्चा झालेली असली तरी ते ओळखतात किंवा आठवण काढतात. याचा अर्थ सतत माणसात राहणारा माणूस, सतत माणसाळलेला माणूस, सतत लोकांची कामं करणारा किंवा जनतेच्या दरबारामध्ये असणारा माणूस राजकारणामध्ये वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा शरीराने न थकता, मनाने न थकता, विल पॉवरच्या जोरावर ते धडपड करतात. पण ज्या लोकांना शरद पवारांनी पद दिलं, प्रतिष्ठा दिली, मंत्री, आमदार, नेते केलं, ती लोक जास्त कमवल्यामुळं किंवा कमी दिवसात लोकांना जास्त पैसे मिळाल्यामुळं ते शरद पवार साहेबांसोबत राहिले नाहीत, तर ते कोणी भाजपमध्ये गेलं, कोणी अजित पवारांसोबत गेलं, कुणी अजून इतर पक्षात गेलं किंवा कुणी राजकारण थांबवलं. पवारांच्या पक्षामध्ये बेरजेचं राजकारण झालं नाही. प्रस्थापित लोकांचा पक्ष म्हणून ज्या राष्ट्रवादीकडे पाहिलं जातं, मराठ्यांचाच पक्ष म्हणून फक्त राष्ट्रवादीकडे पाहिलं जातं. पुरोगामी शरद पवार असं ज्यावेळेस म्हटलं जायचं, शरद पवारांनी सगळ्यांना समान त्या ठिकाणी जागा आणि प्रतिनिधित्व दिलं.
हे सुद्धा विसरता येणार नाही. ती सगळी माणसं जी पवारांच्या जवळ होती ती अचानक फुटली कशी काय, महाराष्ट्राला न पडलेला प्रश्न आहे. सुटलाच नाही तो प्रश्न. याच्यातल्या 3 मुद्द्यांवर चर्चा करायचे. संतोष शिंदे ऑफिशियल वर मी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर नवीन असाल तर संतोष शिंदे ऑफिशियल हे हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. प्रश्न हा आहे, शरद पवारांना जी लोक सोडून गेली, पहिला मुद्दा आहे माझा, ते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, असे कित्येक जे शरद पवार साहेबांच्या आसपास बसणारे मास लीडर होते. शरद पवारांनी या लोकांना 2 नंबरचे नेते म्हणून जागा दिली होती. कुणी इकडून आलं, कुणी तिकडून आलं, कितीही त्रास असला पवारांनी स्वतः सहन केला. तसाच कार्यकर्त्यांवर सुद्धा त्या ताकदीचं प्रेम केलं. या लोकांनी तरी पोरास्वरांनी किंवा ज्यांना पदाची किंवा पैशाची अपेक्षा आहे, ही लोक त्यांच्या सोबत, म्हणजे शरद पवारांना सोडून अजित पवार, किंवा तुम्हाला माहिती आहे 2014च्या निवडणुकामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक घरातून बाहेर पडताना याच गोष्टीसाठी बाहेर पडायचे. घरातून स्वतःच्या राहत्या, ते स्वतःच्या घरातून बाहेर पडायचे पण थेट भाजपमध्ये जायचे, अशी परिस्थिती होती. विधानसभेला खिळखिळा पक्ष झाला. शरद पवार किंवा ती बाकीची सगळी लोक थांबली नाहीत, ताकदीनं संघटन करू लागली पवारांच्या जीवावर. आणि सगळी लोक, या सगळ्या लोकांना असं का वाटलं, अरे ज्यांना काही नव्हतं त्यांना आमदार केलं, खासदार केलं, मी मगाशी सांगितल्यासारखं. त्या लोकांनी तरी धनंजय मुंडे सारखा माणूस शरद पवारांना सोडून जातोच कसं काय, पण गेले. शरद पवारांना किती मोठा धक्का बसला असेल. शरद पवार एकाकी पडण्याचं हे एक फार मोठं कारण. दुसरा महत्वाचा मुद्दा, शरद पवारांनी नेहमी श्रीमंताला मोठं केलं असं पण चर्चा केली जाते. प्रस्थापित लोकांचं राजकारण केलं. कुठल्याही शहरात जा, तिथले मातब्बर मोठा समाज कोणता आहे, साहजिक आहे. 1 नंबरला मराठा समाज आहे, 2 नंबरला समजा धनगर समाज आहे, किंवा समाजाच्या निमित्तानं प्रतिनिधित्व द्यायचं म्हणलं तर मग दलित समाज आला, अल्पसंख्याक आला, इतर समाजाचे आले. पवारांनी कधीच दुजाभाव केला नाही असं त्यांचं म्हणणं असेल. बऱ्याच लोकांचं माझ्या मताविरुद्ध सुद्धा मत असू शकतं. कदाचित ते शरद पवारांचे समर्थक असले किंवा नसले तरी, परंतु शहरांमध्ये गुंठेवारीमध्ये आलेले सगळ्या लोकांचा पक्ष कुठला म्हणलं तरी त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं म्हणायचे. ठीक आहे, आपण श्रीमंत हा शब्द धरून चल. ती सुद्धा सगळी माणसं अडीअडचणीला शरद पवारांकडे गेले, पण शरद पवारांचा पक्ष फोडला त्यावेळेस ते सोडून गेले. स्वतःचा पुतण्या ज्यावेळेस शरद पवारांना सोडून जातो तर ह्या बाकीच्या लोकांचं काय. पण अजित पवारांची भूमिका पहाटेच्या शपथेच्या त्या क्षणापासून सगळ्याला माहिती. दुपारपर्यंत पवारांनी राजकारण फिरवलं, अजित पवार परत स्वग्रही आले, हेही महाराष्ट्राला माहिती. महाविकास आघाडीच्या निमित्तानं जे पक्ष एकत्र येऊ शकत नव्हते ते एकत्र आणून राजकारण काय केलं महाराष्ट्रामध्ये हेही महाराष्ट्राला माहिती. त्या शरद पवारांना 2 नंबरच्या नेत्यांनी सोडून जाणं ही किती मोठी शोकांतिका आहे याचा विचार झाला पाहिजे. म्हणून शरद पवार एकाकी पडले. तसंच जे श्रीमंत होते, जो दुसरा मुद्दा होता, धनदांडगे होते, ते सगळे त्यांच्याकडे होते. शरद पवारांपासून अजित पवार विभक्त झाले, भाजप सोबत मध्ये जाऊन त्यांनी सत्तेत सहभागी झाले आणि दुसऱ्या टर्मला सुद्धा. त्यावेळेस
शरद पवारांना जो काही त्रास आपण पाहिला किंवा शरद पवारांना त्यांच्या पक्षाचं नेतृत्व हे त्यांच्या मुलीला सुप्रिया सुळेला यांना करायचं होतं, खासदारांना. अजित पवार म्हणले अजिबात नाही, तुम्ही तुमचं पण सगळं आता थांबवा, घरात बसा, आम्ही सगळं बघतो. आणि कदाचित हे बऱ्याच लोकांना म्हणजे अजित पवारांच्या सोबत असणाऱ्या ठाम मत असल्यामुळं अजित पवार शरद पवारांना सोडून गेले. ते जे दुसऱ्या मुद्द्यातले सगळे श्रीमंत क्रीम होती ते सगळं क्रीम अजित पवारांसोबत गेलं. कारण सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तरुण वर्ग आणि पैशावाला वर्ग हा अजितदादांच्याच सगळ्या राजकारणामुळे सोबत आहे, हे विसरता कामा नये. पण राजकीय जीवनात एवढं म्हणजे जे काय द्वंद्व सुरू होतं यांचं, वैयक्तिक त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये किंवा फॅमिली लाईफ मध्ये मात्र कौटुंबिक कार्यक्रमाला ही लोक एकत्र असायची. महाराष्ट्रात बातम्या व्हायच्या पण ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. आता माझा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांचं राजकारण किंवा पवार घराण्याचं राजकारण, बारामतीचं राजकारण ठरवून सत्ताधारी पार्टीनं, तो कोण आहे सत्ताधारी पार्टी? एकूण 3 पक्ष, 1 नंबर भाजप, 2 नंबर शिंदे सेना आणि 3 नंबर सुनेत्रा पवारांचा पक्ष आहे, पूर्वी अजित पवार म्हणू शकतो आपण. आता या तिन्ही पक्षाच्या एकंदरीत सगळ्यांची मुख्य नाळ कुणाच्या हातात आहे? भारतीय जनता पार्टीची. भारतीय जनता पार्टी सोबत वैचारिक तडजोड करून अजित पवारांनी पक्ष पुढून जे काही राजकीय स्थित्यंतर झाली सगळ्यांना माहिती आहे. अजित पवारांच्या त्या एका भूमिकेमुळं शरद पवारांसोबतचे सगळे डॉलर हे इकडे येऊन हे झाले. त्याच्यामुळे चिल्लर जी कार्यकर्ते आणि हे राहिले ते शरद पवारांकडे. आज अशी परिस्थिती आहे बघा तुम्ही, शरद पवारांकडे त्यांच्यानंतर जयंत पाटील अध्यक्ष होते त्यावेळेस तरी जरा थोडे वातावरण असायचं, आता ते सुद्धा दिसत नाही. पक्षाची काहीही ध्येयधोरणं नाहीत. पक्ष किती ताकदीनं महाराष्ट्रामध्ये भविष्यात सत्तेमध्ये असेल सांगू शकत नाही. कारण आत्ताची जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, मी सुरुवातीला शरद पवारांना देशाचे नेते म्हटलं, राज्याचा एक पॉवरफुल नेता म्हटलं, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला, पण त्याच अजित पवारांना किंवा म्हणजे त्यांच्या पक्षाला किंवा शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला किती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापौर त्यांचे झाले सांगा बरं? किती जिल्हा परिषद मध्ये त्यांचे लोक भरपूर आहेत आणि किती उपाध्यक्ष आहेत? कुठल्या महानगरपालिकेचे महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत? तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही. कितीही आव्हानला तरी पवार एकाकी आहे, त्यांचा पक्ष एकाकी आहे आणि जे देणारे आहेत डोनर, जे काही फंडिंग करणारे ते सगळे अजित पवारांकडे गेले किंवा त्यांच्या पक्षाकडे आता सध्या सत्तेमध्ये आहेत. मला एवढं सांगायचंय की शरद पवारांचं राजकारण संपलं की मला माहित नाही, पक्षाचं राजकारण संपलं की मला माहित नाही, परंतु एकंदरीत सगळं राजकारण करायला बाहेरची लोक नव्हती, विश्वास ठेवायला जवळची लोक नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं उद्याच्या भविष्याच्या निवडणुकांमध्ये काय यांच्या समोर म्हणजे अचीव करण्याचं टार्गेट असेल, काय टार्गेट त्याने ठेवलं असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कोंडीत पकडलेले शरद पवार हतबल आणि अस्वस्थ आहेत. त्यांच्या वयाबद्दल मी बोलत नाही, एकंदरीत राजकारणाबद्दल त्यांना सुद्धा लिमिटेशन आलेले आहेत, हे नाकारता येणार नाही. माझं हे स्पष्ट मत आहे. तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि संतोष शिंदे हे हक्काचं युट्यूब चॅनल घराघरापर्यंत पोचवा. जय शिवराय.